जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपला गणितामध्ये टॉपिक चालू होता सूट कमिशन दलाली. त्यामध्ये आपण 1 ते 26पर्यंत क्वेश्चन बघितलेला आहे. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये 27 ते 53पर्यंत क्वेश्चन बघू, म्हणजे हा टॉपिक पूर्ण आपला संपून जाणार. तर बघा 27वा क्वेश्चन कोणता आहे. एका टेबलाची छापील किंमत म्हणते 7,500 रुपये आहे म्हणते. तर छापील किमतीवर म्हणते 9 गुणेला 2/2% सूट आहे. तर टेबल किती रुपयास मिळेल म्हणते. तर आपल्याला काय टेबल किती रुपयास मिळेल. आता बघा छापील किंमत किती आहे टेबलाची छापील किंमत आहे 7,500 रुपये आहे छापील किंमत आहे म्हणते. आणि याच्यावर काय म्हणते किती टक्के सूट देऊन राहिलो आपण. बघा 9 गुणेला 2/2% सूट देऊन आलं, म्हणजे हे 2 न 2 तर कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे आपण एकूण किती सूट देऊन आलं त्याला 9% सूट देऊन आलो. किती देऊन आलो 9% सूट देऊन आलो. बघा आता आपण काय 100 रुपये मानू. ठीक आहे, 100मधून 9 रुपये कॅन्सल केल्यावर किती उरते 91 रुपये. किती 91 रुपये होते. आणि हे काय 100 रुपये. आपण वस्तू किती रुपयाची आहे इथं 7,500 रुपयाची. आपण किती रुपयाची मानली ते 100 रुपयाची. मग काय करायचं 100नं काय करायचं याला भाग देऊन द्यायचा. आणि येऊन किती राहिलं 91 रुपये आपलं उत्तर. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू किती होणार मग ते 91 रुपयाचे. मग काय करायचं 91 याले गुणून टाकायचं. किती येते मग उत्तर. बघा 0 ने 0 कॅन्सल झाले. आता काय 75 गुणिले 91. आता 75 गुणिले 91 केल्यावर किती येते उत्तर आपलं. 75 गुणिले 91 किती येते 5 1 5 5 9 45. ठीक आहे, 0 देऊन द्यायचा. 7 1 7 7 9 63. याचं हे बेरीज करायची. 5 0 5 5 7 किती होते 12 2 हातचा आला 1 4 4 8 आणि हे 6च्या तसे. तर आपली वस्तूची किंमत किती होणार मग 6,825 रुपये. ॲन्सर काय मग आपलं 6,825. ठीक आहे. बघा त्यामध्ये 28 नंबरचा क्वेश्चन आहे. एक दुकानदार म्हणते एक टेबल 15% सवलतीने विकत घेऊन 3910 रुपयाला विकतो म्हणते. या व्यवहारात म्हणते त्याला 15% नफा झाला. तर दुकानदाराला सवलत किती रुपये मिळाली म्हणते. किती टक्के सवलत मिळाली म्हणते. ठीक आहे. तर बघा काय म्हणते दुकानदार म्हणते 15% सवलत घेऊन. ठीक आहे, एका दुकानदारानं म्हणते आता 100 रुपयाची किंमत मानू आपण. ठीक आहे, 100 रुपयाची किंमत एक वस्तू मानली तर काय 15% सवलत दिली म्हणजे ते वस्तू त्याला दुकानदाराला किती रुपयात मिळाली ते 85% मध्ये. ठीक आहे. नंतर काय म्हणते दुसऱ्या वेळेस त्याला काय म्हणते ह्याच वस्तूवर म्हणते त्याला 15% लाभही झाला म्हणते. बघा आता तेच वस्तू आपण मानू 100 रुपयाची मानू आणि त्याला 15% लाभही झाला. तर मग हे कितीची झाली वस्तू 115 रुपयाची. कितीची म्हणजे 115%ची झाली. ठीक आहे. आणि हे याचीच व्हॅल्यू ह्या दोन संख्येची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे 15 गुणेला 185 गुणेला 115ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 3910 दिलेली आहे. बघा आता हे 3910 हे कायची व्हॅल्यू आहे ह्या दोन संख्यांची व्हॅल्यू आहे. किती आहे 85 गुणेला 15ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, 115ची व्हॅल्यू आहे. आणि मग आता हे 100ची आपल्याला विचारलं काय त्याच्यातनी काय विचारलेलं आहे की दुकानदाराला किती रुपये सवलत मिळाली. म्हणजे आपल्याला विचारलं काय सवलत विचारली. मग कायची हे ते आपली दुकानदाराची हे प्राईज होती कॉस्ट प्राईज आणि हे काय सवलत आहे. किती टक्के दिली ती सवलत. हे सवलत ह्या दोन संख्येने दिले वरतं गुणून टाकायचं. काय करायचं मग 100 गुणिले 15 आपलं ॲन्सर येऊन जाणार. ठीक आहे. बघा आता भाग द्यायचा 17 5 85. ठीक आहे, 17 दुने 34 उरले किती 5. 17 ते किती होते 91 सॉरी 17 ते किती होते 51. हे व्हॅल्यू कॅन्सल झाली. उत्तर किती आलं आपलं 23 आलं इथं. मग आता भाग द्यायचा येईल 5 1 5 5 3 15. आता येईल 23ने इकडे भाग देऊन द्यायचा. 23ने इकडे भाग दिला 23 1 23. 23 5 किती होते 23 5 भाग दिला 23 5 115. आता उरले किती वरतं 10. मग आता येईल 5 1 5 5 दुने 10. आता किती आले 2 गुणेला 3 गुणेला 100 बेत्रिक 6 6 गुणेला 100 केलं तर किती येते उत्तर मग आपलं 600 रुपये. त्याला किती टक्के मग किती रुपये सवलत मिळाली त्याला 600 रुपये मिळाली. ठीक आहे. बघा 29 नंबरचा क्वेश्चन आहे.
काय म्हणते, समान किंमत असलेल्या दोन वस्तूवर म्हणते अनुक्रमे 10% व 12% सूट दिल्यानंतर त्या दोन सुटीमधील फरक म्हणते 12 रुपये आहे, तर वस्तूची छापील किंमत किती आहे म्हणते. बघा काय दिलेलं आहे, एक वस्तू होती म्हणते, ठीक आहे, वस्तू मानू. एका वस्तूवर काय म्हणते 10% सूट दिली, नंतर काय म्हणते 12% सूट दिली म्हणते. आणि हा जो सुटीमधला फरक आहे, आता ह्या सुटीमध्ये किती फरक दिसून आला, 10, इथं 12 आहे, इथं 10 आहे, कितीचा फरक आहे 2%चा. आणि हे 2%ची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे म्हणते, तिथं 12 आहे म्हणते. किती आहे, 12 आहे. तर मग आपल्याला वस्तूची किंमत काढायची आहे. मग 100ची किंमत किती, 100%ची व्हॅल्यू काढायची आहे. गुन्ह्याला काय करायचं 100, आता भाग द्यायचा, बेसक 12. तर वस्तू किती रुपयाची होती मग ते 600 रुपयाची होती. कितीची होती, 600 रुपयाची. आन्सर किती आहे मग आपलं 600 रुपये. बा 30 नंबरचा क्वेश्चन आहे, दुकानामध्ये वस्तू खरेदी केल्यानंतर तिच्या किमतीमध्ये 10% सूट मिळते म्हणते. ठीक आहे, पैसे रोख दिल्यास म्हणते अतिरिक्त 12% सूट मिळते म्हणते. तर एका वस्तूची मूळ किंमत किती आहे म्हणते, 250 रुपये असेल तर रोखीने पैसे दिल्यानंतर ती वस्तू किती रुपयांना मिळते म्हणते. ठीक आहे, आता एक वस्तू आहे म्हणते, किती रुपयाची आहे ते, 250 रुपयाची वस्तू आहे. हां, 250 रुपयाची वस्तू आहे. तर काय म्हणते त्याला, आपण जर हे वस्तू खरेदी केली, काय म्हणते, ते वस्तू तिच्या किमतीमध्ये 10% सूट मिळते म्हणते. हे वस्तू खरेदी केल्यावर म्हणते याच्या किमतीत किती मिळते, 10% सूट मिळून आली आपल्याला. सूट किती मिळाली, 10% सूट मिळाली. आणि याच्या व्यतिरिक्त काय म्हणते, हे जर वस्तू आपण रोख, काय म्हणते, रोख दिल्यास म्हणजे आपण कॅश दिले म्हणते याचे, तर 12% आणखी अतिरिक्त सूट मिळते म्हणते. काय म्हणते, 12% अतिरिक्त सूट मिळते म्हणते. हे 10% तर मिळूनच राहिले, परंतु याला आपण रोख दिल्यास म्हणते 12% अतिरिक्त सूट मिळते म्हणते. तर बघा आता काय दिलं आहे म्हणते याच्यात, 12% वस्तू रोखीनेच दिले म्हणते, पैसे काय म्हणते रोखीनेच दिले. तर आपली वस्तू किती रुपयाची होणार, म्हणजे किती रुपयाची भेटेल म्हणते. किती टक्के सूट मिळाली, 10% आणि 12%, म्हणजे आपल्याला एकूण किती टक्के सूट मिळाली, 10 आणि 12 किती झाले, 22%. एकूण आपल्याला किती टक्के सूट मिळालेली आहे, 22%. वस्तू कितीची होती, 250 रुपयाची. बघा आता आपण वस्तूची किंमत मानू 100 रुपये. 100मध्ये आपल्याला 22% सूट मिळाल्यावर कितीचे होते ते वस्तू, 100मधून मायनस केले 22, तर किती होते 78 रुपयाचे. ठीक आहे, आपली वस्तू कितीची होणार आहे, 78 रुपयाची होणार आहे. परंतु आपल्याला इथे किती दिलेले आहे, 250 दिलेली आहे. 250 दिलेली आहे. आपण व्हॅल्यू किती मानली होती, 100. गुन्ह्याला भाग्याला काय करायचं 100, आणि वस्तू कितीची झाली 78, तर गुन्ह्याला काय करायचं 78. आता याचं उत्तर काढून घ्यायचं. 0 ने 0 कॅन्सल झालं. 25 एका 25, 25 एका 25 म्हणणार, 5 5 25, 5 2 किती झाले 10, बे एक बे, बेत्रिक 6, उरली किती 1, बे 9 18. आता काय 39 गुन्ह्याला 5 आहे, तर किती येते उत्तर आता, 5 9 45ची 5, हातचे किती आले 4, 5 त्रिक 15, 15 4 किती झाले 19. म्हणजे आपली वस्तू किती रुपयाची झाली मग ते 195 रुपयाची. वस्तू किती झाली 195 रुपयाची. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका पुस्तक विक्रेत्याने म्हणते 500 रुपया किमतीच्या ग्रंथावर म्हणते 20% सूट जाहीर केली म्हणते. 500 रुपये ग्रंथाच्या पुस्तकावर त्यानं काय म्हणते, किमतीच्या ग्रंथावर म्हणते 20% सूट जाहीर केली म्हणते. तर गिरायकास त्या ग्रंथासाठी किती रुपये प्रत्यक्षात मोजावे लागेल म्हणते. बस आपल्याला ते बघा, आता 500 रुपयाचं एक पुस्तक होतं म्हणते, त्याच्यावर सूट किती दिली म्हणते, 20 रुपये दिली म्हणते. किती 20% दिली म्हणते. बघा आता आपण त्याची 100 रुपये मानू, 100वर 20 रुपये सूट दिल्यावर किती होते ते 80 होते. ठीक आहे, बस आपल्याला काय काढायचं आहे, 80चीच किंमत काढायची. आपण किंमत किती मानली होती 100, पण इथं किती दिलेलं आहे 500. किंमत किती मानली होती 100 मानली होती, तर मग 100 काय घ्यायचे खाली घेऊन घ्यायचे. आता आपल्याला किंमत कायची पाहिजे 80, तर मग काय करायचे 80 याच्या काय करायचे गुन्ह्याला टाकून द्यायचे. 80 गुन्ह्याला टाकले तर काय करायचं, मग किती येणार मग आपलं उत्तर, भाग द्यायचा. 0 ने 0 कॅन्सल होऊन झाले, 2 0 2 0 कॅन्सल, 5 गुन्ह्याला 8, 5 8 किती होते 40, आणि 1 0 आहे तर 1 0 लावून द्यायचं. मग आपल्या वस्तू किती रुपयाची होणार ते 400 रुपयाची होणार. वस्तू कितीची होणार ते 400 रुपयाची. ठीक आहे, ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, सुनीलने म्हणते अनिलकडून 3 वर्ष वापरलेले एक जुने यंत्र 7,29,000 रुपयास विकत घेतले म्हणते. जर घसाऱ्याचा दर म्हणजे कमी, घसाऱ्याचा दर जसा जसे 10%
धरला तर अनिलने ते यंत्र किती रुपयास घेतले असेल म्हणते. ठीक आहे. तर मग आपल्याला काय अनिलचे आपण ना पहिले किती रुपयात घेतलेलं आहे ते यंत्र, त्याची आपल्याला किंमत काढायची आहे. तर बघा आता 10% दर घसरून राहिला म्हणते. आता बघा हे 10 आहे, कितीवर असते व्हॅल्यू, कितीवर कमी 10% किती 100वर घेऊन घ्यायचे. ठीक आहे. तर आता बघा आता किती घसरून राहिले, 0 ने 0 कॅन्सल झाला. इथं काय 10 आहे आणि इथं 1 आहे. 10तून काय होणार मग हे 1 कमी होत जाणार मग. हां तर काय आहे 10% दर होता आपला 100 होता. 10वरून 0 ने 0 कॅन्सल झाला. इथं 10 आहे, इथं 1 आहे. 10मधून 1 गेलं तर किती उरून राहिला मग आता 9 आहे. हे किती वर्षासाठी 9 होऊन राहिला. हे किती वर्षासाठी होऊन राहिलं 3 वर्षासाठी. तर मग काय करायचं 3 वेळा असंच व्हॅल्यू लिहून द्यायची. 10वरून 3, 10वरून 9 होऊन राहिला, 10वरून 9 होऊन राहिला. किती वर्षासाठी 3 वर्षासाठी, म्हणून आपण 3 व्हॅल्यू घेऊन घेतलं. तर बघा इथं किती आहे 1000 होऊन राहिले, इथे किती होऊन राहिलं 729 होऊन राहिले. आणि आपल्याला कमी झालेली व्हॅल्यू किती दिलेली आहे तिथं बघा. आता किती दिलेली आहे 7,29,000. याची व्हॅल्यू किती आहे 7,29,000 आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. आणि आपल्याला व्हॅल्यू कायची विचारली याची, म्हणजे आपली पहिली किंमत त्याची विचारलेली आहे. तर मग याची व्हॅल्यू विचारली किती गुण आहे 29चे ना 729 ना 729 कटले, तिथे किती उरले 1000 उरले. तर याला काय करायचं मग 1000 ना 1000ले गुणून टाकायचं. तर किती येते मग आपलं उत्तर 1000 ना 1000ले गुणलं तर 10 लाख रुपये येते. किती येते 10 लाख रुपये. आन्सर किती आलं मग आपलं 10 लाख रुपये. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतरचा 33 नंबरचा क्वेश्चन आहे. रावांनी म्हणते 13 क्विंटल गहू 3250 रुपये क्विंटल दराने व 33 क्विंटल सोयाबीन 4350 रुपये प्रति क्विंटल दराने एका अडत व्यापारास विकले म्हणते. व्यापाराने त्यावर (3) दराने अडत आकारली तर रावांना किती रुपये मिळतील म्हणते. तर आपल्याला रावांनी मिळालेली रक्कम काढायची आहे म्हणते. ठीक. आता त्याचे गहू किती क्विंटल होते 13 क्विंटल गहू होते आणि एका क्विंटलची व्हॅल्यू किती दिलेली आहे तिथं, एका क्विंटलची व्हॅल्यू आहे 3250 रुपये. ठीक आहे. 3250 3250 नंतर काय म्हणते 23 क्विंटल काय आहे प्लस. ठीक आहे. 23 क्विंटल काय आहे याची सोयाबीन आहे आणि ते किती प्रति क्विंटल त्याची व्हॅल्यू किती आहे 4350 रुपये. ठीक आहे. 4350 दिलेली आहे. तर 3% त्याच्यावर दर पण आकारायचा आपल्याला. आता याचं काय करायचं, याची काय सर्व याची ॲडिशन करून टाकायची, याचा गुणाकार करून याची ॲडिशन करायचं. मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला, एवढा मोठा गुणाकार करायच्या वेळेस याच्यातून कॉमन घ्यायची. काय घ्यायचं कॉमन घेऊन घ्यायचं. आता याच्यातनी कॉमन काय आहे 0 तर आहे याच्यातनी कॉमन. ठीक आहे. कॉमन संख्या घेऊन घ्यायची याच्यातली. हां आता याच्यातनी 0 कॉमन दिसून राहिला, याच्यातनी 0 कॉमन दिसून राहिला. हे काय घ्यायचं इकडं 10 घेऊन घ्यायचे. ठीक आहे. 10 आला याच्यातनी. आता हा 0 गायब झाला. आता इथं कॉमन काय दिसून राहिलं आपल्याला 5 दिसून राहिलं. मग 5 भाग द्यायचा. 5 क 30, 5 5 25. आणखी याच्यात काय आहे 5 8 40, 5 7 35. इकडं आणखी 5 कॉमन आले. इकडं 5 कॉमन घेऊन घ्यायचे. आता काय आहे 13 गुणिले 65 आहे आणि हे काय आहे 23 गुणिले काय आहे 87. आता याचा काय गुणाकार करायचा. काही कॉमन येऊन राहिले का आता नाही येऊन राहिले. तर मग आता याचा गुणाकार करून ॲडिशन करायचं. बघा 13 5 65, 5 हातचे आले 6. ठीक आहे. 13 का 78 आणि 6 किती झाले 84. 78 आणि 6 किती झाले 84. याची व्हॅल्यू किती आली, याची आली 845. आता याचा गुणाकार करायचा. काय आता 23 गुणिले 87 करायचे आपल्याला. 23 गुणिले 87, 23 गुणिले 87 करायचे आहे. तर याची व्हॅल्यू किती येणार बघा 7 1 21, 1 हातचे आले 2, 7 2 14 आणि 2 किती झाले 16. लिहिले इथं 0 जायचं खाली लिहून घ्यायचं. 8 1 24 उरले 2, 8 2 16, 16 आणि 2 किती झाले 17 18. किती आला 1 0 हातचा आला 1 1 20 21. किती आलं इथं 2001 किती आला 2001. तर हे काय करायचं याची व्हॅल्यू किती आली मग आपली 2001 आलेली आहे. हां ते इथं लिहून घ्यायचं. याचा गुणाकार किती आला 2001. हां ते इथं लिहून घेतलं आपण 2001. याचा गुणाकार आला 2001 असा लिहिला. ठीक आहे. 2001 लिहिला. तर आता काय करायचं याचं ॲडिशन करायची. काय करायचं याची ॲडिशन किती होते मग आता 45 आणि 2001. मग याचा काय करायचा बेरीज करून घ्यायची. याची बेरीज केल्यावर किती येते याचं काय 828 किती येते 28
किती होऊन आले 2846. किती होऊन आले 2846. आणि हे काय गुन्हेला आहे तर हे काय करायचं 50 गुन्हेला टाकून द्यायचं. आता बघा आता 3% आपल्याला दर भेटून आला. दर काय करायचा मायनस करायचा, मायनस करायला लागते. दर काय करायला लागते मायनस करायला लागते. 100मधून 3 मायनस केले तर किती होऊन आले मग 97 होऊन आले. किती होऊन आले 97. ठीक आहे. दर आपल्या 3% आहे ना. 3% किती आहे 97. आणि आपल्याला विचारले काय 97चीच व्हॅल्यू विचारली. 100ची व्हॅल्यू किती आहे एवढी. हे काय 100ची व्हॅल्यू आहे. आणि आपल्याला विचारली काय 97ची व्हॅल्यू विचारली. ते काय करायचं गुन्ह्याला काय करायचं 97 करायचं. ठीक आहे. आता पाहायचा गुणाकार द्यायचा 50 एक 50, 50 दुने 100. आता याला भाग द्यायचा बे एक बे, बे एक बे, बे चौक 8, बे दुने 4, बे त्रिक 6. किती आलं हे 1423 गुन्ह्याला काय आहे 97. आता काय 97 काय असते 97 काय असते 100 - 3 असते. आता गुणाकार करायचा आपल्या इथं इझीमध्ये करू आपण. 97 काय असते 100 - 3. आता काय गुन्ह्याला काय आहे 1423 गुन्हेला काय आहे 100 - 3. आता याचा गुणाकार केल्यावर किती येते बघा. आता 1423 गुन्हेला 100 केलं तर किती येते हे 1423 गुणे 100 असे देऊन येते. 14 किती 1,42,000 एवढे उत्तर येऊन जाते. आता ह्याच्यातून काय करायला लागेल आपल्याला. हे 3 मायनस आहे हे ह्या संख्येला गुणाकार करून ह्याच्यातून मायनस करायला लागेल. बघा आता 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 दुने 6 उरले किती 3 चौक 12, 2 हातचा आला 1, 3 एक 3 आणि किती झाले 4. इथे किती आलं याचं 42 69. आता काय करायचं याच्यातून हे मायनस करायचं. आता मायनस केल्यावर किती येतं पहा बरं. आता मायनस करू आपण 42 69 मायनस केलं तर उत्तर येऊन जाते आपला. 0तून 9 गेले ते 1 उरला हातचा आला 1, 10तून 7 गेले 3 उरले हातचा आला 1, 3तून 3 गेले 0 उरले. ठीक आहे. 12तून 4 गेले 8 उरले हातचा आला 1, 4तून 1 गेला 3 उरला हातचा आला 1. उत्तर किती आला मग 138031. उत्तर किती आहे मग आपलं 138031 आहे का ऑप्शनमध्ये 138031. ऑप्शन पहिलं म्हणजे आपलं उत्तर काय आहे ते 1,38,031 रुपये. ठीक आहे. बघा त्यानंतरचा 34 नंबरचा क्वेश्चन आहे. एका वस्तूवर म्हणते दुकानदार ग्राहकास म्हणते 8% सूट देतो म्हणते. तरीही त्यासमध्ये 15% नफा होतो. जर वस्तूची छापील किंमत किती आहे म्हणते 1750 रुपये असेल तर तो वस्तू दुकानदाराला किती रुपयास खरेदी करावं लागेल म्हणते. बघा आता काय म्हणते. आता 8% सूट दिली म्हणते. बघा आता 100 - 8. ठीक आहे. 8% सूट दिल्यावर किती होऊन राहिलं मग 100मधून 8 केलं तर किती 92. ठीक आहे. नंतर काय म्हणते 100 + 15% नफा होऊन राहिला त्याला. 100 + 15 किती होऊन राहिले हे 115. याचा काय घ्यायचं रेशो घेऊन घ्यायचा. याचा काय घ्यायचा रेशो घेऊन घ्यायचा. बघा आता 23 चौक किती होते 92 होते. 23 चौक 92 होते. 23 पाची किती होते 115 होते. ठीक आहे. हा रेशो आला. आता काय म्हणते आपल्याला एक छापील किंमत किती दिलेली आहे इथं 5 दिलेली आहे. हे काय आहे हे आपली ग्राहक हे काय विक्री किंमत आहे आणि हे काय छापील किंमत आहे. ठीक आहे. छापील किंमत किती दिलेली आहे आपल्याला 5 दिलेली आहे. ठीक आहे. आणि 5ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 1750 दिलेली आहे. किती आहे 1750 दिलेली आहे. आणि आपल्याला काय विचारली 4ची व्हॅल्यू विचारलेली आहे. तर मग काय किती गुणा आहे 1750 5 त्रिक 15 उरले 5 5 25 किती गुणा आहे 350 गुणा. किती आहे 350 गुणा. तर मग हे 4ची व्हॅल्यू काय राहणार 350 गुणाच राहणार. मग 350 याले गुणून टाकलं तर किती होते 35 चौक किती होते 140 होते. तर मग उत्तर किती आलं आपलं 1400 रुपये. किती आलं 1400 रुपये आला आन्सर. किती आला मग 1400 रुपये. बघा 35 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते रेहानने एक स्कूटर 2015मध्ये 60,000 रुपयास विकत घेतली म्हणते. ठीक आहे. घसाऱ्याचा दर म्हणते 10.20% असल्यास 2 वर्षानंतर त्या स्कूटरची किंमत किती होईल म्हणते.
तर काही आजची किंमत स्कूटरची आजची किंमत किती आहे? 60,000 रुपये दिलेली आहे. स्कूटरची आजची किंमत किती दिलेली आहे आपल्याला? 60,000 रुपये म्हणते. आणि हा 60,000 रुपये म्हणते मध्ये काय होऊन राहिलं, दर एक 20 वर्षात नाही का 20% कमी होत चाललेली आहे म्हणते. 20%ची कमी होणार आहे. 20%ची आता मग 100वर कमी झालं तर किती होते? 20 एका 20, 20पाची किती होते? 100 होते. 20पाची 100 होते. मग 5 होती वस्तू तर एक कमी होऊन राहिली म्हणते. तर किती होऊन राहिली? 5 होती वस्तू तर एक कमी होऊन राहिली तर किती होऊन राहिली? 4 होऊन राहिली. 5 होती तर 2 वर्षासाठी आहे तर 5 होते तर 4 होऊन राहिले. मग हे 2 वेळा घेऊन घ्यायचं असं. तर आता काय दिलेलं आहे? याचा गुणाकार करायचा. 5 5 25, 4 चौक 16. म्हणजे आपली वस्तूची किंमत किती दिलेली आहे? इथं 25 दिलेली आहे आणि इथं 16 दिलेली. म्हणजे आजची किंमत किती आहे? 25. आणि इथं किती झाली मग? रास किती झाला? म्हणजे 16 होऊन राहिला. रासून किती झालं मग? 16 होऊन राहिला. आणि आजची किंमत इथं 25 दिलेली आहे, परंतु इथे किती दिलेली आहे? 60,000 दिलेली आहे. किती दिलेली आहे? 60,000 दिलेली आहे. आणि आपल्याला इथं किती दिलेलं आहे? 25. मग काय करायचं? 25नं भागून द्यायचं ना. आपल्याला रास झालेली किंमत काढायची आहे. तर मग किती आहे? 64 होऊन राहिली रासून. तर मग हे 64 म्हणाला 16 होऊन राहिली. तर मग काय करायचं? 16ने याले गुणाकार करून टाकायचा. बघा आता 16ने गुणाकार केला तर किती येते उत्तर? 25 एक 25, 25 दुने 50, उरले किती? इथं 10 उरले. 25 चौक 100. हे 0 कॅन्सल झालं. इथं किती आले मग? 2400 आले. आता 2400 गुन्ह्याला किती आहे? 16. आता गुणाकार करायचा. 16 चौक 64, 16 चौक किती होते? 64ची 4, हातचे आले 6, 16 दुने 32, 32 आणि 6 किती होते? 38. ठीक आहे, 38 लिहिले इथं. आणि 2 शून्य जतच्या तसे. त्या आपल्या रासून वस्तू किती झाली मग? ते आता 38,400 रुपयाची. किती झाली? 38,400 रुपयाची वस्तू झाली. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? एक विक्रेता म्हणते 10% किंमत वाढवून 10% सूट देतो, तर त्याला व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा होतो म्हणते. तर काय म्हणते? जेव्हा पण असे क्वेश्चन आले 10% वाढून राहिला, 10% कमी होऊन राहिला, तर अशा वेळेस काय होत असते? नेहमी तोटा होत असते. काय असते? तोटा होत असते. बघा आता 10% वाढून राहिला तो, याच्यातनी फॉर्म्युला काय वापरायचा? एक्सवाला वापरा. एक्स प्लस वाय मायनस काय आहे? एक्स इंटू वाय. मागेला काय करायचं? 100. हा एक फॉर्म्युला वापरा लागते याच्यातून. बघा आता 10% वाढून राहिला, 10% काय करून आला? कमी करून आला. आणि नेहमी काय होत असते याच्यातनी? मग कमी केलं मायनस करून आला. हे काय करायचं? 10 गुणेला काय करायचं? 10 भागेला काय करायचं? 100. आता बघा हे प्लस आहे, मायनस आहे, इथं काय होऊन जाईल ना? कॅन्सल होऊन जाईल. आता इथं काय आहे? मायनस होऊन राहिला. काय होऊन राहिला? मायनस होऊन राहिला म्हणजे घट होऊन राहिला असं. 10 गुणेला 10 आणि 0 0 काय होणार? कॅन्सल. इथं काय 1 गुणेला 1 केलं तर किती येते? 1. आन्सर काय आपलं? 1% काय होणार? मग त्याच्यातनी घट होणार आहे. काय होणार आहे? 1% तोटा होणार आहे. काय होणार आहे? 1% तोटा. तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन. बघा 37 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. एका पंख्याची छापील किंमत म्हणते 2500 रुपये आहे म्हणते. ठीक आहे. दुकानदाराने म्हणते शेकडा 12% रुपये सूट दिली तर किती रुपयात पंखा विकला म्हणते. बघा आता दुकानदाराचा पंख्याची किंमत किती होते? ते 2500 रुपये होते म्हणते. हां, त्याच्यावर 12% सूट देऊन आला म्हणते. आपण किती मानू? 100 मानू. ठीक आहे. 12% सूट दिली म्हणते. तर कितीच झाली? ते वस्तू कितीच झाली? 88 रुपयाची. ठीक आहे. आणि पहिले कितीची होती? 100ची. परंतु इथे किती म्हणते? 2500ची. मग काय करायचं? याला 100नं भाग देऊन द्यायचा. गुन्ह्याला काय करायचं? 88. आता किंमत आली तर आपल्याला 88ची किंमत पाहिजे. तर गुन्ह्याला काय करायचं? मग 88 भाग द्यायचा. 100नं 100 कॅन्सल झाला. आता 25 गुन्ह्याला 88 आहे. आता याचा गुणाकार केला तर किती येतं उत्तर? 25साठी किती होते? 200. लिहून घ्यायचे 0. हातचे किती आले? 20. ठीक आहे. 25साठी 200. 200 आणि 20 किती झाले? 220. आपल्या वस्तूची किंमत किती आली मग? 2200 रुपये. वस्तूची किंमत किती आली? 2200 रुपये. बघा 38 नंबरचा क्वेश्चन आहे. तयार कपड्याच्या दर्शनी किमतीवर म्हणते 25% सूट जाहीर करून एक कापड म्हणते दुकानदारांना 2250 रुपयास तयार कपडे विकले तर त्या मालाची मूळ किंमत किती म्हणते. आता काय विचारलं आपल्याला? मूळ किंमत विचारली. हे काय? विक्री किंमत आहे. कितीला विकले म्हणते? 2250 रुपयात विकले. किती विकले? 2250 रुपयाला विकले.
तर बघा आता आपण मूळ किंमत किती मानू, 100 मानू. ठीक आहे, 100 मानू आणि त्याच्यावर काय म्हणते 25% किती, 25% सूट दिली म्हणते. ठीक आहे, तर 25% सूट दिल्यावर कितीची होऊन राहिली ते वस्तू, 75%ची. ठीक आहे, 75%ची होऊन राहिली ते वस्तू. आणि आपल्याला काय म्हणते, हे काय विकली म्हणते 2250 रुपयात विकली. आणि आपण इथे कितीत विकून आलो, 75%मध्ये. तर 75%ची व्हॅल्यू किती आहे, 2250. त्याला काय करायचं, भागून द्यायचं. आणि आपण ना मूळ किंमत किती मानली होती, 100. तर 100नं काय करायचं, येईल गुणाकार करून टाकायचा. ठीक आहे, आता भाग द्यायचा. 25 त्रिक 75, 25 9 किती होते, 225. ठीक आहे, आता 3 आहे, 3 1 3, 3 त्रिक 9, 30 गुणिले 100 किती येते मग, ते वस्तू किती रुपयाची होती मग, 3000 रुपयाची होती. वस्तू किती रुपयाची होती मग, 3000 रुपयाची वस्तू होती. बघा 39 नंबरचा क्वेश्चन आहे. एका मोटारची किंमत म्हणते काय आहे, 2,56,000 रुपये आहे म्हणते. वार्षिक घसारा म्हणते 2.5% इतका असेल तर 3 वर्षानंतर त्या मोटरची किंमत किती आहे म्हणे. 3 वर्षानंतर त्या मोटरची किंमत किती होईल म्हणते, घसारा होऊन राहिला म्हणते. ठीक आहे, आज किंमत किती आहे म्हणते, 2,56,000 रुपये. आज किंमत किती आहे, 2,56,000 रुपये आज किंमत आहे मोटारची. आणि घसारा किती होऊन राहिला म्हणते, 2.5%. कितीवर होत असते तो, 100वर होत असते. पॉईंट आहे तर इथं पॉईंट काढून इथं खाली शून्य वाढून द्यायचा. आता भाग द्यायचा. 25 1 25, 25 चौक 100. किती होऊन राहिला, 40 होता घसारा. आणि होऊन किती राहिला, 1 होऊन राहिला म्हणते. 40वरून 39 होऊन राहिला. किती होऊन राहिला, 40वरून 39 होऊन राहिला. किती वर्षासाठी होऊन राहिला, 3 वर्षासाठी. मग 3 वर्षासाठी करून घ्यायचा. 40वरून 39, 40वरून 39, 40वरून 39 असे 3 वर्षासाठी होऊन राहिला. आपल्याला काय 40 गुणिले 40 गुणिले हे काय झालं, हे काय आजची व्हॅल्यू झालेली आहे. आपल्याला घसारा होऊन ते व्हॅल्यू कितीची होऊन राहिली मग, 39 गुणिले 39 गुणिले 39 हे घसारा होऊन राहिला. तर मग काय करायचं, हे 40 गुणिले 40 गुणिले 40 याच्या काय करायचं, खाली टाकून द्यायचा. काय करायचं, खाली गुन्ह्याला टाकून द्यायचं. 40 गुणिले 40 गुणिले 40 आणि हे काय घसाऱ्याची किंमत काढायचं. मग 39 गुणिले 39 हे काय करायचं, वरतं गुणाकारमध्ये टाकून द्यायचं. 39 गुणिले 39 गुणिले 39. बस आता याचा भाग देऊन द्यायचा. बघा आता 3 शून्यनं 3 शून्य कॅन्सल होतं, 1 2 3 शून्य कॅन्सल झाला. आता 4नं भाग द्यायचा. 4 1 4 1 4, 4 सक 24, सॉरी 4 सक 24, 4 चौक किती होते, 16 होते. आता डबल 4नं भाग द्यायचा. 4 1 4, 4 1 4, 4 सक 24. ठीक आहे, 16 आले. इथं डबल 4नं भाग द्यायचा. 4 1 4, 4 चौक 16 आले. हे किती आलं मग, आता 39 गुणिले 39 गुणिले 4 आहे म्हणजे 3 वेळा 39चा गुणाकार करायचा आहे. मग काय करायचं आपल्याला, डायरेक्ट इथं आता पहिले काय करायचं, 39 गुणिले 39 आणि याचा आहे गुणाकार करायचा. तर मग कसा करायचा ना आता गुणाकार, बघा आता याचा पहिले गुणाकार करायचा, 2 2 संख्येचा करायचा. 39 गुणिले 39 हे काय एक स्क्वेअरच आहे. आता मग आपल्याला काय करायला लागेल, याच्यात पहिलं आपण स्क्वेअरच काढून घेऊ ना, डायरेक्ट 39चा स्क्वेअरच दिला ना. 39 गुणिले 39 तर स्क्वेअर काढला. 9चा स्क्वेअर किती होते, 81. 3चा स्क्वेअर किती होते, 9. हां, एक संख्या सोडून द्यायचं. 9 त्रिक 27 आणि 27 दोन्ही किती, 54. किती आला मग, 1 12, आजचा आला 1 आणि किती झालं 15. 39चा स्क्वेअर किती आला मग, 15 31 21 आला. 15 21 मग 15 21ला काय करायचं आता, हे तर 2चा गुणाकार किती आला मग, 15 21 आला. ठीक आहे, 15 21ला काय करायचं मग, 4नं गुणाचं. किती येते मग, 4 1 4 1 4, किती आला याचा गुणाकार किती आला मग, 4 1 4, 4 2 8, 4 5 20 0, हातचे आले 2, 4 1 4, 4 2 6, याचा गुणाकार किती आला, 6084. आता काय करायचं मग, आता काय उरले किती, 39. मग यानं काय करायचं, 39ने याला गुणाकार करून टाकायचा. बघा आता किती येते आन्सर, 9 चौक 36 6, हातचे आले 3. ठीक आहे, 9 8 72 आणि 3 किती होते, 75. हातचे किती आले, 7. ठीक आहे, 9 गुणिले 0 केलं तर 0 येते, 7 जच्च्या तशी लिहून घ्यायची. मग 9 सक किती होते, 54 लिहिले. इथं 1 0 देऊन द्यायचा. ठीक आहे, आता याचा 3 चौक 12 2, हातचे आले 1, 3 8 24 आणि 1 किती होते, 25. हातचे किती आले, 2. ते किती आले, 25. हातचे किती आले, 2. 3 गुणिले 0 केलं तर किती येते, 0 येऊन राहिला मग. आणि हे 0 आणि 2 किती होते मग, 2 होते. 2 लिहून घ्यायचे इथं. आता इथे किती आला, 3 सका 18 असे 18 लिहून घ्यायचं. आता याची काय करायची, बेरीज करून घ्यायची. बघा आता 6 आणि 0 किती होते, 6. 5 आणि 2 किती होते, 7. 7 आणि 5 किती होते, 12 2, हातचा आला 1. 4 आणि 2 किती होते, 8 आणि 1 9. आणि 8 आणि 5 किती होते, 13 3, हातचा आला 1, किती आले 2. उत्तर किती आलं आपलं मग, 23 92 76.
सॉरी 23 इथे किती होणार आहे, 5 आणि 4 आणि 2 6 आणि 1 7. किती आलं मग उत्तर, किती आलं मग आपलं 23 72 76 आहे का ऑप्शनमध्ये, 23 72 76 आहे. मग आपलं उत्तर आहे 23 72 76. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 40 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. काय म्हणते, 100 रुपये दर्शनी किमतीच्या 92 रुपये भावाच्या शेअरवर 2% दलाली दिली जाते, तर 2200 रुपये दर्शनी किमतीच्या शेअर विकून किती रुपये मिळतील म्हणते. तर आपल्याला विचारला हा क्वेश्चन. तर बघा आता असे क्वेश्चन सॉल्व कसे करायचे. बघा काय म्हणते, 100 रुपये दर्शनी आहे म्हणते. काय म्हणते, 100 रुपये दर्शनी आहे म्हणते. आणि किती म्हणते, 22 रुपये भाव आहे म्हणते. 92 रुपये काय आहे, भाव आहे. त्याचा भाव किती आहे, 92 रुपये आहे. आणि याच्यावर काय म्हणते, 2% दलाली पण आहे म्हणते. आणि 100 रुपयाची किंमत आपल्याला किती दिलेली आहे, 2200 रुपये दिलेली आहे. 100 रुपयाची किती दिलेली आहे, 2200 रुपये दिलेली आहे. ठीक आहे. आणि आपल्याला इथे म्हणते 2% दलाली पण दिलेली आहे. तर मग काय करायचं, याच्यातून पहिले दलाली मायनस करून टाकायची. 2% दलाली याच्यातून मायनस करायची. तर 2% दलाली मायनस केल्या तर किती होते, ते 92चे 2% काढल्यावर किती होऊन राहिले, 100 भाग दिला, 2 दूने 4 2 9 18 किती आले इथं, 1.84 आले. किती आले, 1.84. 92मधून 1.84 मायनस केले तर किती उरून आले मग आता, 92मधून 1.84 मायनस केले तर किती उरते बघा आता. 0तून 4 गेले तर किती उरले, 6. हातचा आला 1. 10तून 9 गेले किती उरले, 6. हातचे किती आला, 1. किती येणार मग इथं, ठीक आहे. किती आलं मग इथं, 96 आलं. म्हणजे त्याच्यावर दलाली देऊन आपल्याला किती उरून किती राहिले मग आपल्याला जवळ भाव किती राहिला मग आपला 900 किती झाला, सॉरी 90.16 झाला. किती भाव किती आहे, 90.16. आणि आता 100 रुपयाचा भाव किती दिलेला आपल्याला, 2200 रुपये दिलेला आहे. आता एका याचा भाव किती येणार मग, गुन्ह्याला काय केलं आहे, 100 भाग दिले तर 22 गुणा आहे. किती आहे, 22 गुणा आहे. किती आहे, 22 गुणा आहे. तर मग हे आपण भाव किती राहणार मग आपला 22 गुणा आहे. तर मग याला काय करायचं, 22नं काय करायचं, गुणाकार करून टाकायचं. आपलं उत्तर येऊन जाते. बघा आता पॉईंट, आता हे काय पॉईंट लक्षात ठेवून द्यायचा. किती नंतर 2 घरानंतर पॉईंट आता हे काय पॉईंट लक्षात ठेवून द्यायचा. आता याचा गुणाकार करायचा. बेसक 1206, सॉरी बेसक 12, 1202 हातचा आला 1, बे 1 बे आणि 1 किती झालं, 3 झाले. 2 शून्यला गुणले तर किती होते, 0च येते. 2 9 18. ठीक आहे. इथं 0 देऊन द्यायचा. डबल त्याची तेच संख्या आता इथं ज्याची तेच संख्या लिहून घ्यायची. 2च आहे ना, 3 0 आणि 18 अशी अशी संख्या लिहिली. आता याची ॲडिशन करून घ्यायची. 2 आणि 0 किती होते, 2. 3 आणि 2 किती होते, 5. 0 3. 8 आणि 0 किती होते, 8. 1 आणि 8 किती होते, 9. आणि 1 जसच्या तसं. आता इथं नंतर 2 घरानंतर आपण पॉईंट 0 द्यायला लागेल. मग आपल्याला 1 2 पॉईंट देऊन द्यायचा 2 घरानंतर. मग आपला ॲन्सर किती आलेला आहे बघा आता, 1983.52. 1983.52 आहे का ऑप्शनमध्ये. पहिलाच ऑप्शन आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे 1983.52. बघा 41 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, एक दुकानदार म्हणते कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्याने एक कॅमेरा म्हणते 46 रुपयास विकला म्हणते. तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती. काय काढायचं आपल्याला, छापील किंमत काढायचं आहे. आणि ते विकल्यावर त्याला किती रुपयाचा विकून राहिला तो, 46 रुपयाचा. कितीचा, 46 विकून राहिला. बघा आता आपण कॅमेऱ्याची किंमत मानू 100. ठीक आहे, 100 मानली कॅमेऱ्याची किंमत आणि 8% आपण त्याच्यावर सूट देऊन आलो. तर कितीचा कॅमेरा पडून आला तो, 92. कितीचा, 92चा. आणि हे 92 आहे. 92ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, 46 दिलेली आहे. तर मग 92 काय करायचं, भागिले. आणि आपल्याला काय विचारलं, छापील किंमत विचारली. छापील किंमत किती मानली होती आपण, 100. तर काय करायचं, 100ने याला गुणाकार करून टाकायचा. 100नं गुणलं तर किती येतं मग उत्तर आपलं बघा, 46 1 46. 46 दुने किती होतं, 92. बे 1 बे, बे 5 10. मग आपलं छापील किंमत किती होती, 5000 रुपये होती. किती होती, छापील किंमत होती आपली 5000 रुपये. बघा
42 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, एका वस्तूच्या किमतीमध्ये 30% वाढ केल्यानंतर त्या वस्तूला म्हणते दोन वेळा म्हणते 10% सवलत दिल्यानंतर त्या वस्तूच्या शेवटच्या किमतीमध्ये किती फरक पडणार म्हणते. बघा आता एक वस्तू होती 100 रुपयाची. बघा ठीक आहे, 100 रुपयाची वस्तू मानली. ह्या 100मध्ये आपण 30% वाढ केली म्हणजे किती झाली मग ते 130ची झाली म्हणते. आता काय म्हणते, 2 वेळा 10% केली म्हणते, 2 वेळा 10% कमी केली म्हणते, सवलत दिली म्हणते. तर मग काय होणार इथं 90 होणार. 100तून एक वेळा मायनस केले 10 तर किती होणार 90 भागिले 100. डबल एक डाव आणखी 90 भागिले काय करायचं 100. 10% त्यानं 2 वेळा कमी केले म्हणून काय 90 भागिले गुन्ह्याला 90 भागिले 100 केला. आता याचा काय करायचा, गुणाकार करायचा. बघा 1 0 ने 1 0, 1 0 ने 1 0 कॅन्सल झालं. इथे 1 0 आहे, यानं 0 ने 0 कॅन्सल झाला. आता बघा 9 9 किती होते 81 होते. किती होते 9 9 81 गुन्ह्याला किती आहे 13. आता याचा गुणाकार करायचा. 13 1 13 भागिले काय 6 10 आहे लक्षात ठेवायचे. 13 1 13. हातचे किती आला 1. 13 8 किती होते 104. 104 आणि 1 किती होते 105. ठीक आहे 105 आणि एक आता पॉईंट देऊन द्यायचा. खाली काय 0 दिलेलं आहे. मग आपलं उत्तर किती आलं इथं 105.3 आहे. ठीक आहे, किती आलं इथं 105.3 आहे. परंतु आपली किंमत किती होती 100 आणि किती झालेली किती किंमत आहे तिथं 105 पॉईंट किती झाले 3 झालेले आहे. मग 100वर किती वाढ झाली दिसून राहिली आपल्याला, किती आहे 5.3ची वाढ झालेली आहे. किती झालेली आहे 5.3. हे काय झालेले वाढ झाली आहे म्हणजे काय नफा भेटला आपल्याला तिथं. ठीक आहे, बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, एका वस्तूच्या छापील किमतीवर म्हणते 20% सूट देऊनही दुकानदार म्हणते 20% नफा कमावतो म्हणते. ठीक आहे, जर वस्तूची छापील किंमत व खरेदी किंमत याच्यातील फरक म्हणते 700 रुपये असेल तर वस्तूची खरेदी किंमत काढा म्हणते. ठीक आहे, आता बघा छापील किंमत तर 20% तरी 20. आता काय म्हणते, छापील किंमतवर 20% सूट देतो म्हणते. 100मधून 20 मायनस केलं तर किती उरून आले, आता किती उरते 80 उरून आले. ठीक आहे, नंतर तरीही म्हणते त्याला किती नफा होऊन राहिला, किती होऊन राहिला नफा 20% नफा होऊन राहिला म्हणते. ठीक आहे, 20% नफा होऊन किती होणार 120 होऊन राहिला. हे काय राहते, हे काय राहते आपली छापील किंमत. हे काय राहते हे काय राहते छापील किंमत राहते. ठीक आहे, आणि हे काय राहते ज्याच्यावर आपण खरेदी किंमत. आता बघा आता याचा भाग दिला तर किती होऊन राहिला 20 चोक किती होते 80. 20 सक किती होते 40नंच भाग जाते ना डायरेक्ट 40ने द्यायचा. 4 दुने 8 होते, 4 त्रिक किती होते 12 होते. म्हणजे किती आला रेशो किती आला आपला 2:3 आला म्हणते. ठीक आहे, आणि आता म्हणून करायला याच्यातनी खरेदी किंमत व छापील किंमत. ठीक आहे, खरेदी किंमत व छापील किंमतमध्ये फरक किती दिलेला आहे 700 रुपये दिलेला आहे. खरेदी किंमत व छापील किंमतमध्येच देऊन राहिला ना. छापील किंमत व खरेदी किंमतमध्ये कितीचा फरक दिलेला आहे 700 रुपयाचा दिला. परंतु इथं खरेदी किंमत आणि छापील किंमतमध्ये कितीचा फरक दिलेला आहे 1चा दिलेला आहे. 1ची व्हॅल्यू कायच्या बरोबर आहे म्हणते 700 रुपयाच्या बरोबर आहे म्हणते. आणि आपल्याला विचारलं काय, मग आता विचारलं खरेदी किंमत. तर खरेदी किंमत किती दिसून आली आपल्याला 2 दिसून आली. तर काय करायचं मग 700 नेले काय करायचं 2ले गुणून टाकायचं. 2 14. मग आपली खरेदी किंमत किती असेल मग 1400 रुपये असेल. किती असेल 1400 रुपये. जर छापील किंमत विचारली तर छापील किंमत किती असेल मग 7 त्रिक 21 म्हणजे 2100 रुपये असेल. ठीक आहे, बघा त्यानंतरचा 44 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, छापील किमतीवर म्हणते 15% सूट देऊनही दुकानदाराने एक मोबाईल संच 15% सूट देऊन दुकानदाराने एक मोबाईल संच 10,200 रुपयांना विकला तर त्या मोबाईल संचाची छापील किंमत किती म्हणते. आपल्याला काय करायचं छापील किंमत. विकला कितीले 10,200 रुपयाला. ठीक आहे, हे काय आपली विक्री किंमत आहे. आता मानू आपण 100 रुपयाचा आता मोबाईल होता म्हणते, त्याच्यावर 15% सूट दिली तर कितीचा झाला तो 85 रुपयाचा. परंतु इथे किती सांगून राहिला तो 10,200 रुपयाचा. मग 85ची व्हॅल्यू किती आहे
10,200 आहे. आणि आपण मोबाईल कितीचा पकडला होता 100चा. मग काय करायचं 100 नाही यायला काय करायचं गुणाकार करून टाकायचा. बघा आता 17 किती होते 85. 17 85. 17 किती होते 102 होते. ठीक आहे. आता इथं 5 आहे तर 5ने भाग द्यायचा. 5 1 5, 5 1 5, 5 2 10. मग इथे किती आहे 120 गुणिला 100 तर किती आला मग 12,000 रुपये. त्याची छापील किंमत किती होती मग 12,000 रुपये. छापील किंमत होती 12,000 रुपये. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 500 रुपयाची वस्तू ग्राहकास 300 रुपयाला मिळाली तर शेकडा किती टक्के सूट दिली म्हणते. 500ची वस्तू होती. ठीक आहे. आणि ते ग्राहकालाच किती मिळाली म्हणते 300 रुपयाची मिळाली तर किती टक्के सूट दिली म्हणते. तर 500ची वस्तू 300 विकून राहिली तर किती टक्के सूट देऊन राहिला आपण 200ची सूट देऊन राहिला. सूट नेहमी काय द्यायला सूट नेहमी MRPवर देत असते. कायच्यावर छापील किंमतवर. बघा 500वर किती दिली सूट आपण ना 200 दिली तर 100वर किती देऊ बा. ठीक आहे. भाग द्यायचा 2 शून्य 2 शून्य कॅन्सल झाले. 5 1 5 5 चौक 20. म्हणजे आपण सूट किती दिली असा 40%. सूट किती दिली मग 40%. बघा 46 नंबरचा क्वेश्चन आहे. काय आहे एका दुकानदाराने म्हणते 375 रुपयाची वस्तू 330 रुपयाला विकली तर दुकानदाराला वस्तूच्या मूळ किमतीवर किती टक्के सूट दिली म्हणते. हाही तशाच प्रकारे क्वेश्चन आहे. किती आहे म्हणते 375 रुपयाची वस्तू होती म्हणते आणि ते विकली किती म्हणते 330 रुपयाला विकली म्हणते. 375ची वस्तू 330 रुपयाला विकली तर किती टक्के सूट दिली मग आपण याच्यावर किती रुपये सूट दिली असं 45 रुपये. किती दिली 45 रुपये. आणि नेहमी सूट आपण कायच्यावर देत असतो MRPवर छापील किंमतवर. छापील किंमत किती आहे आपली 375 रुपये. 375वर किती सूट दिली आपण ना 45 रुपये दिली तर 100वर किती देऊ बा. भाग द्यायचा. आता कितीचा भाग देते 15चा. 15 त्रिक 45, 15 दुने 30, 15 पाची 75, 15 25 1 25, 25 चौक 100, 4 त्रिक 12. तर किती टक्के सूट दिली मग आपण ना 12%. किती टक्के दिले मग 12% सूट दिली. बघा 47 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते दुचाकी सायकलची किंमत म्हणते 5,000 रुपये आहे म्हणते. ठीक आहे. दुकानदार म्हणते शेकडा 5% सूट देतो तर सूट मिळेल म्हणते. किती टक्के सूट मिळेल म्हणते. आता बघा छापील किंमत किती आहे सायकलची 5,000 रुपये आहे आणि त्याच्यावर मध्ये 5% सूट देऊन राहिला म्हणते तर आपल्याला सूटच काढायची आहे. मग काय करायचं इथं 5% काढून घ्यायचे. टक्के काढले तर आपण काय टक्के काढायसाठी मग काय करत असते मग टक्के असल्यावर खाली भागिले 100. ठीक आहे. 2 शून्य 2 शून्य कॅन्सल झाली. उरले किती मग 5 गुणिला 50. 5 5 5 किती होते 25. मग किती टक्के सूट दिली असं मग आपल्याला सायकलवर 5% आणि त्याची व्हॅल्यू किती आहे 250 रुपये. किती दिली आहे मग 250 रुपये. बघा 48 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते 10 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव किती आहे म्हणते 125 रुपये असताना 1275 रुपये खर्च करून आणि शेकडा कितीमध्ये 2% प्रमाणे दलाली देऊन सर्वसाधारण शेअर विकत घेतले तर शेअर किती विकत घेतले म्हणजे आपल्याला शेअर किती विकत घेतले. आपल्याला काय काढायचं याच्यात नाही शेअर काढायचे. बघा आता अशा वेळेस काय करायचं आता 125 रुपये काय आहे म्हणते भाव किती आहे 125 रुपये आहे. ठीक आहे. भाव आहे 125 रुपये आणि आपण किती रुपये खर्च किती आला तर आपल्याला जेव्हा आपण विकलं होतं तर 1275 रुपये. ठीक आहे. ह्या साईडला लिहून घ्यायचा. आणि याच्यात मग ह्या भाव आहे हे दलाली संघ आहे का भाव नाही आणि हे काय खर्च काय आहे हा भाव प्लस काय आहे याच्यातनी दलाली सर्व ॲड आहे. याच्यातनी दलाली आहे का भावामध्ये ॲड मग याच्यातनी काय करायला लागेल आपल्याला पहिले दलाली ॲड करायला लागेल. दलाली किती देऊन आला तो 2% तर 2% याचे काढायचे भागिले काय करायचे 100. 25 चौक 100. 25 पाची 125. बे 1 बे 2 4 5 किती आलं मग इथं 2.5%. हे काय आली याचीच दलाली आली. हे काय 2.5% आली याची दलाली आली. पर्यंत इथं भाव किती होता आपला 125 रुपये भाव होता. याच्यात काय करायचं मग दलाली ॲड करून घ्यायची. भाव प्लस दलाली काय करायचं भाव प्लस हे काय दलाली ॲड करून टाकायची. किती येते मग दलाली 2.5%. किती येते मग याचं 125 प्लस 2.5% केले तर किती होऊन आलं 127.5. किती होऊन आलं 127.5 आणि आपल्याला
भाव प्लस दलाली किती आला मग आपलं 127.5 127.5 आला. आणि आपल्याला एकूण खर्च किती होऊन राहिला 1275. मग काय करायचं, याला काय करायचं, यानं भाग देऊन द्यायचं 127.5 काय करायचं, याला भाग देऊन द्यायचं. म्हणजे आपण आपल्या एकूण शेअर निघून जाते. तर बघा इथं पॉईंट आहे, इथं काय करायचं, 1 शून्य वाढून द्यायचं. ठीक आहे. आता बघा 1275 पॉईंट कॅन्सल होऊन जाते. 1275 इथेही आहे, 1275 इथेही आहे, हे कॅन्सल झालं. तर मग किती उत्तर किती आलं मग आपलं 10. आणि हे काय आहे, जे 10 उत्तर आलं हे काय आहे, आपले शेअर आहे. म्हणजे आपले एकूण शेअर किती होते, मग 10 शेअर होते. ठीक आहे, हे आपलं ॲन्सर. बघा 49 नंबरचा क्वेश्चन आहे. हा काय रिपीट झालेला क्वेश्चन आहे, तरी बघू आपण आज. बघा काय आहे, श्याम यांनी म्हणते एका कंपनीचे 100 भाग ज्याची दर्शनी किंमत म्हणते 120 रुपये आहे, असे भाग शेकडा 30% जास्त रक्कम देऊन 2% दलालीने खरेदी केला. ठीक आहे, 2% दलालीने खरेदी केली, परंतु लवकरच संपूर्ण भाग दर्शनी किमतीच्या 40% जास्त रक्कम घेऊन शेकडा 2.5% दलाली दिली. पहिल्या याच्यातने आपण काय दलाली खरेदी केली, नंतर काय म्हणते दलाली दिली म्हणते व विकले, तर त्या व्यवहारामध्ये त्यांना किती फायदा किंवा तोटा झाला. आपल्याला फायदा किंवा तोटा काढायचा आहे. बघा आता श्याम आहे, पहिल्या याच्यातने काय झालं, तर मोठ्या याच्यातून काय करायचं आहे, तर लहान संख्या मायनस करायचं. बघा आता 100 होती, 120 रुपये काय होता त्याचा भाव होता. ठीक आहे, म्हणजे दर्शनी किंमत आहे त्याची 120 रुपये, 30% जास्त विकला म्हणजे किती झालं, ते 100मध्ये 30% प्लस करून द्यायचं, किती झालं मग ते 130 झालं. ठीक आहे, गुन्हेला. आणि त्याची दलाली, याच्यातनी काय करायचं, दलाली ॲड करायची. म्हणजे आपण दलाली देऊन राहिलो, याच्यातनी काय करायचं, ॲड करायची. म्हणजे आपल्याला दलालीचा खर्च आलेला आहे, 2% ॲड करायचं. मग किती झालं, 100मध्ये 2% दलाली ॲड केल्यावर किती होते, 102 होते. किती होते, 102. ठीक आहे, असं लिहून घेतलं. हां, नंतर काय आहे, दुसरा काय आहे आपल्याजवळ, दुसरा म्हणते 30%. दुसऱ्या वेळेस काय म्हणते 40% जास्त भागवून 2%, 2.5% आम्हाला दलाली पण दिलेली आहे त्याच्यातनी. ठीक आहे, आता याच्यातून हे दुसरा पण लिहून घेऊ साईडले. 100 तर भाव होताच आणि एकूण दर्शनी किंमत 120 तर येणारच आहे. आता काय म्हणते 40% जास्त भाव झाला, म्हणजे त्याचा मग किती झाला, 100वर 40% प्लस केलं तर म्हणजे किती झालं, 140 झाले. 140. आणि आता मेन गोष्ट काय आहे, इथं 2.5%ने वाढून राहिला. किती वाढून आला, 2.5%ने वाढून राहिला. कितीवर वाढत असते, ते 100वर वाढत असते. हे पॉईंट आहे ते इथं 1 शून्य वाढून द्यायचं. 25 1 25, 25 चौक 100. म्हणजे ते ह्याच्यातनी काय होऊन राहिला, दलाली काय करून आला याच्यातनी, तो दलाली दिली म्हणते याच्यात, त्यानं काय दलाली दिली. तर मग काय करायला लागेल आपल्याला, याच्यातून मायनस करायला लागेल. ठीक आहे, मायनस करायला 40मधून आता 1 मायनस केलं तर किती येतं मग इथं 39. हे काय आहे ना, 39/40 येणार. ठीक आहे, आता अशा वेळेस काय करायचं, मग आता मागच्या संख्येतून समोरची संख्या काढायची, मायनस घेऊन जायची, मायनस करून द्यायची. मग आपला काय निघून जाते, फरक निघून जाते. आपल्याला जेवढा फायदा भेटला ते निघून जाते. काय आहे आता लिहायचं इथं साईडले, 100 काय आहे, इथं 100 गुन्हेला 120 गुन्हेला काय आहे 140, नंतर काय 39 काय आहे 40. याचं कॉमन घ्यायचं आहे, मायनस फरक काढायचा आहे ना आपल्याला. काय आहे 100 गुन्हेला 120, 100 गुन्हेला 120 गुन्हेला काय 130 गुन्हेला काय 102. ठीक आहे, याचा करायचा. आता अशा काय, आणि काय पर्सेंटेज आहे ना, हे पर्सेंटेजमध्ये आहे, हे पण पर्सेंटेज आहे. तर याला काय करायचं, भागेला 100 देऊन द्यायचं. हे काय पर्सेंटेज आहे म्हणून याला भागेला 100 द्यायचं. हे पर्सेंटेज आहे म्हणून याला काय करायचं, भागेला 100 देऊन द्यायचं. पर्सेंटेज मग आपले काय होणार, कॅन्सल होऊन जाणार आहे. ठीक आहे, इथचे पर्सेंटेज आपले कॅन्सल होऊन जाणार आहे. हे तर पर्सेंटेजमध्येच आहे. मग आता काय करायचं, अशा वेळेस आता भाग देऊन जायचा, जिथं जिथं भाग द्यायचं भाग देऊन द्यायचा. 100 ने 100 कॅन्सल झाले. ठीक आहे, 0 ने 0 कॅन्सल झाला, सॉरी इथचा कॅन्सल केला, इथचा करू. 0 ने 0 कॅन्सल झाला, इकडे द्यायचा. 100 ने 100 कॅन्सल झाले,
डबल काय होते, हे शून्यने हे शून्य कॅन्सल झालं, हे शून्यने हे शून्य कॅन्सल झालं आहे. ठीक आहे. आता बघा काय ना भाग जाते, आता इथं 4 भाग जाते, 4 भाग द्यायचा, 4 एक 4 किती येते, 4 दुने 4 ते 1 12, 4 पंच 20, इथे किती आले 35 आले. आता बघा इथं कॉमन घ्यायचे, काय घ्यायचं आपल्याला, कॉमन घ्यायचं आहे. ठीक आहे. आता इथं किती आहे 12 आहे आणि इथं पण 12 आहे. ठीक आहे. ते आपण काय करायचं 12 कॉमन घेऊन घ्यायचे. ठीक आहे. 12 कॉमन घेऊन घ्यायची, इथं काय होणार आहे कॅन्सल होऊन जाणार मग 12. ठीक आहे. नंतर काय असं इथं 13 दिसून आले, आपल्याला आणखी काय दिसून आलं 13 कॉमन दिसून आले आणि इथं काय 13 39, इथं 13 कॉमन दिसून आले. मग काय घ्यायचं, हे 13 पण काय घेऊन जायचे, कॉमन घेऊन घ्यायचे. ठीक आहे. 13 पण कॉमन घेऊन घेतले. मग आता इथं उरलं किती आपलं 5, 35 गुणिले 3 उरलं काय आहे 35 गुणिले 3 आणि उरले किती 102. हे काय करायचं मग मायनस करायचं. 35 त्रिक किती होते 105 होते, किती होते 105 होते. 35 त्रिक किती होते 3 बाजी 15, हात चालला 1 3 त्रिक 9, 105 होते. आणि इथं किती 102 आणि हे आपण कॉमन घेऊन किती आले, हे 12 गुणिले 13, हे आपण कॉमन घेतलेली व्हॅल्यू. आता 105 मधून 102 गेले तर किती उरते 3 उरून आले, किती उरून आले 3 उरून आले. ठीक आहे. 3 मग आपला काय गुणिले 13 गुणिले 12, याचा काय करायचा मग गुणाकार करायचा. आता किती येते आन्सर आपलं बघा 12 त्रिक 36 गुणिले काय आहे 13, 13 कम किती होते 78, उरले किती 7, 13 त्रिक 39, 39 आणि 7 किती झाले 46. म्हणजे आपलं फरक किती निघणार आहे त्याच्यामध्ये, किंवा त्याला प्रॉफिट वॉफिट जेवढं होणार आहे ते किती होणार आहे 468 रुपये होणार आहे. किती 468. बरं, त्यानंतरचा 50 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, एक दुकानदाराने 10 वस्तूच्या खरेदीवर 1 वस्तू मोफत दिली तर शेकडा किती टक्के सूट मिळाली म्हणते. बघा आता 10 वस्तू होती, 1 वस्तू मोफत दिली म्हणजे किती झाले मग ते 10 + 1 किती झाले 10 + 1 किती झाले 11 झाले, किती झाले 11 झाले. हे काय झाली, हे काय वस्तू दिली म्हणजे 10 वस्तूवर 1 वस्तू खरेदी, हे काय झाले खरेदी किंमत झाली. आणि हे काय झाली आपली हे छापील किंमत झाली. हां, हे काय झाली आपली छापील किंमत, हे झाली आपली छापील किंमत. आणि नेहमी आता काय म्हणते किती टक्के सूट दिली म्हणते, आपल्याला सूट काढायची आहे. नेहमी आपण काय करत असतो, सूट कायच्यावर देत असतो छापील किंमतावर देतात. बघा 10ची वस्तू आपण 11ला विकत आहे, 11ची वस्तू आपण 10ला विकून राहिली तर किती टक्के सूट दिली आपण ना 1ची दिली. आणि सूट नेहमी कायच्यावर देत असते छापील किंमतावर. 11वर कितीची सूट देऊन राहिली 1ची सूट देऊन राहिली, तर 100वर कितीची देऊन राहिली. तर उत्तर किती आलं मग आपला 100/11 आला. किती आलं 100/11, हे आपलं ॲन्सर आहे. ठीक आहे. बघा 51 नंबरचा क्वेश्चन आहे. काय दिलेला आहे, विनू म्हणते एका रेडीमेड कपड्याच्या दुकानात काम करतो म्हणते. दुकानदार त्याला एकूण विक्रीवर शेकडा 5% कमिशन, एकूण विक्रीवर 5% कमिशन, 15,000पेक्षा जास्त विक्रीवर शेकडा 2% दराने इन्सेंटिव्ह देतो म्हणते. जर त्याने मासिक विक्री 28,000 रुपयाची केली तर विनूने एकूण किती कमिशन व इन्सेंटिव्ह मिळाले म्हणते. ठीक आहे. त्यानं आता मासिक किती कमावले म्हणते, त्यानं कितीची खरेदी हे विक्री केली 28,000 रुपयाची, कितीची केली 28,000 रुपयाची. याला काय म्हणते 28,000 रुपयाची केली म्हणते. आणि याच्यावर काय म्हणते 5% इन्सेंटिव्ह तर भेटतेच. आता काय करायचं, याचे पहिले 5% काढून द्यायचे. आता 28,000 रुपयाचे 5% काढले तर किती येणार आहे, 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. 28 गुणिले 5 केले तर किती होते 140 आणि 0, म्हणजे आपले किती आलं इथं 1400 रुपये हे आला आहे. 5% दरानं काढलं ते 1400 रुपये आलेला आहे. परंतु काय म्हणते तो 15,000च्या वर जेवढे कमावले त्याच्यावर काय म्हणते 2% आणखी इन्सेंटिव्ह भेटते म्हणते. 28,000 याच्यातून 15,000 तर हे गेलेलेच आहे. ठीक आहे, 15,000 तर केलेच, पण 15,000च्या वर त्याने आणखी किती कमावलेलं आहे 13,000 कमावलेले आहे. किती कमावलेलं आहे 13,000 रुपये. आणि याच्यावर काय म्हणते 2% आणखी इन्सेंटिव्ह भेटते, तर याचे 2% काढायचे. तर किती येते आन्सर 0 ना 0 कॅन्सल झालं, 13 दुने 26, किती आला 260 रुपये आला. किती आला 260, म्हणजे त्याला एकूण किती रुपये हे भेटून राहिले
1400 प्लस 260 तर किती झाले ते 1400 प्लस 260 केले तर किती होऊन राहिले 1660 रुपये. किती होऊन राहिले 1660. तर आपला ॲन्सर किती आहे मग 1660 रुपये. ॲन्सर किती आहे 1660 रुपये. ठीक आहे. बघा 52 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला. एका दूरचित्रवाणी संचाची किंमत किती आहे म्हणते 20,000 रुपये असून तो म्हणते 18,500 रुपयास विकला तर शेकडा किती टक्के सूट दिली म्हणते. तर सूट काढायची आहे. बघा संचाची किंमत किती आहे 20,000 रुपये आहे. किती आहे म्हणते 20,000. किती आहे दूरचित्रवाणी संचाची किंमत 20,000 रुपयाची आहे. परंतु त्याने कितीची विकली म्हणते 18,500 रुपयाला विकली म्हणते. 18,500ला विकली तर मग म्हणते ते याची काय म्हणते आपल्याला किती टक्के सूट काढायची आपल्याला. बघा आता तर बघा 20,000ची किंमत त्यानं 18,500ला विकले तर किती टक्के सूट देऊन आला तो. बघा किती देऊन आला तो 1500 रुपये देऊन आला. किती सूट देऊन आला तो 1500 रुपये देऊन आला. सूट किती देऊन आला 1500. आणि सूट नेहमी आपण कायच्यावर देत असतो MRPवर देत असतो, छापील किंमतवर देत असतो. 20,000 रुपयावर तो 1500 रुपये सूट देऊन राहिला तर किती टक्के सूट देत असेल तो एकूण गुन्हेला काय करायचं 100. 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, उरले किती 15/2 उरले. ते किती आले मग 15/2 केलं तर किती होऊन आलं ते 7.5%. किती होऊन आलं 7.5%. ॲन्सर किती आहे मग आपलं 7.5%. किती देऊन आला तो सूट 7.5%. त्रेपन्न नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते 12,000 रुपये किमतीच्या एका फ्रीजवर म्हणते 12% सूट दिली तर त्या फ्रीजची विक्री किंमत किती. काय म्हणते 12% सूट दिलं त्या फ्रीजची विक्री किंमत किती आहे म्हणते. बघा किती हजाराची किंमत आहे फ्रीज किती आहे 12,000 रुपयाची. किती हजाराची आहे 12,000 रुपयाची फ्रीज आहे म्हणते. सूट किती देऊन राहिला तो 12%. बघा आता काय करायचं 100 रुपयाचं आपण फ्रीज मानू त्याच्यावर 12% आपण सूट दिली तर किती झाली ते 88ची झाली. किती झाली 88 झाली. आणि आपल्याला काय म्हणते ते आपण 100 मानले परंतु इथं किती म्हणते तो 12,000 रुपयाचे. तर मग काय करायचं 100 नेले काय करायचं भागून द्यायचं आणि निघाले किती 88ची. मग आपल्याला काय पाहिजे 88ची व्हॅल्यू पाहिजे तर 88 काय करायचं याले गुणाकारमध्ये टाकून द्यायचे. आता भाग द्यायचा 0 ने 2 शून्य 2 शून्य काय होणार कॅन्सल होऊन जाणार. आता किती आहे ना 120 गुन्हेला काय आहे 88 आहे. आता त्याचा गुणाकार करायचा. ठीक आहे. आता गुणाकार केल्यावर किती येते ॲन्सर 12. आता 12 किती होते 96ची 6. हातचे किती आले 9 आले. किती आले हातचे 9 आले. ठीक आहे. 12 96. 12 96 आणि 9 किती झाले मग आता 12 96 9 किती झाले इथं 105 झाले. किती झाले 105. इथं 105 लिहून घ्यायचे. मग आपला ॲन्सर किती आला आणि हे 10 आता 10 इथं वाढून द्यायचं. मग ते वस्तू कितीची झाली असेल 10,560 रुपयाची झाली असेल. कितीची झाली 10,560 रुपयाची. ठीक आहे. इथं आपला क्लास पूर्ण झालेला आहे. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करजा, शेअर करजा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करजा. धन्यवाद.